नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे अर्णवला कार्यक्रमाला येता येणार नाही म्हणून त्याने ॲडव्हान्स गिफ्ट ईश्वरीला दिलेलं असतं आणि तिला स्वप्न दाखवत असतो की तुझं हे जे स्वीटचं दुकान आहे ते खूप मोठं इंडस्ट्री बिझनेसमध्ये नाव कमवेल, त्याच्या सगळ्या शुभेच्छा तुला असं म्हणत तिचं तो कौतुक करत असतो आणि ती त्याला थँक्यू म्हणते, कारण तुम्ही नसतात तर हे कधी मी केलंही नसतं, माझ्या मनातही आलं नसतं, फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच मी हे करू शकते, सगळ्यात जास्त आभार तर तुमचेच असं म्हणत ते दोघंही एकमेकांना थँक्यू म्हणत असतात आणि एकमेकांचं कौतुक करत असतात. आणि तुम्ही दिलेले हे गिफ्ट मी कायम माझ्याजवळ ठेवेल असंही सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळं सामान गाडीमध्ये ठेवत असताना पूजेचं तिला नकळतपणे आठवण येते ती अर्णवची. एवढं सगळं अर्णव सरांमुळे होते आणि तेच आपल्यासोबत नाही, ते असायला हवे होते असा मनात तिच्या विचार येतो. इकडे अर्णवचीही काही वेगळी अवस्था नाही. अर्णव पण तोच विचार करत असतो, आपण आज इतका महत्त्वाचा दिवस आहे आणि ईश्वरीसोबत नाही, ह्या गोष्टीची खंत त्यालाही वाटत असते. आपण तिच्यासोबत राहण्यासाठी काहीतरी करायला हवं असा मनात त्याला विचार येतो आणि परत आपलं काम महत्त्वाचं म्हणत गाडीत बसू लागतो. इकडे ईश्वरीलाही ताई आवाज देते, अगं चल उशीर होत आहे, तू कुठल्या विचारात गुंग आहेस. तेव्हा ती म्हणते, अगं अर्णव सरांचाच विचार करत होते, ते जर आज आले असते तर किती बरं झालं असतं ना. ठीक आहे पण चला आपल्या कामाला लागायला हवं असं म्हणत पुन्हा एकदा सगळेजण जिथे किचन उघडायचं आहे तिथे सगळेजण जातात. उद्घाटनाची सगळेजण तयारी करत असतात, पूजेची तयारी करत असतात. इकडे मात्र आपली इशू एकाच विचारात गुंग असते की जर अर्णव सर आले तर किती छान वाटेल, ते असायला हवे, त्यांचाच विचार तिच्या मनात सारखा येत असतो आणि तोच विचार करत ती त्यांना मेसेज करते की तुम्ही आज यायला हवं असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा थोडा वेळ थांबायला हवं असं विचार करत ती तो मेसेज सेंड करत नाही. इकडे पूजेची सगळी तयारी झालेली आहे, सगळं काही कौतुकाने सगळेजण पाहत असतात. राकेशचं कौतुक मात्र आत्या करायला विसरत नाही, तुम्ही आज आहात ना त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. इकडे राकेशही म्हणतो, खरंच हा कार्यक्रम आज होतो ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आहे, ईश्वरीचा बिझनेस असाच मोठा व्हायला हवा म्हणून तिला शुभेच्छा असंही तो देत असतो आणि चोरून चोरून ईश्वरीकडे पाहत असतो. आज माझी जिलेबी किती छान दिसते असंही मनातले मनात बोलू लागतो आणि ईश्वरीकडे एक टक असा पाहत घाणेरडा असतो. ईश्वरी तिच्या कामात मग्न असते, तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत असते. त्याच वेळेला तिला आठवण येते तेव्हा म्हणजे अर्णवची. अर्णव सर का कुणास ठाऊक तिला असं वाटत असतं की इथे कार्यक्रमात येतीलच. तितक्यात तिला आई आवाज देते. आई तिला सांगते, आता आपण पूजा करायला हवी, खूप उशीर करायला नको, हो की नाही. पण ती म्हणते, मला ना असं वाटतंय आपण थोडा वेळ थांबायला हवं. पण आत्या म्हणते, काय गरज आहे कोणासाठी थांबायची. आणि ती लगेच म्हणते, मला असं वाटतंय अर्णव सर येतील, थोडासा वाट पाहायला हवं. पण आत्या एकदम जोरात तिला रागवते, काही गरज नाही कोणासाठी थांबण्याची, आपण सगळे आहोत ना, घेऊ पूजा आटपून. त्यांना काम असेल म्हणून ते आले नाही ना, त्यांच्यावरती कशाला विसंबून राहायचं, आपण आपलं करू शकतो. पण नाही, ईश्वरीची आई म्हणते, नाही, तिला जर वाटतंय ना ते येतील तर आपणही थोडीशी वाट बघायला हवी, तिचं मन काय म्हणतं तेही ऐकायला हवं की नाही. आईने बाजू घेतल्यानंतर लगेचच ईश्वरी म्हणते, फक्त 5-10 मिनटं थांबूया ना. मग आई म्हणते, ठीक आहे. ती दरवाजाकडे सारखी बघत असते. इकडे सगळी तयारी झालेली असते. बघता बघता 5-10 मिनटं उलटून गेली. मग नमुताई ईश्वरीला हाक मारते, आता बस, आता चल बरं पूजेची तयारी सुरू करूया. मग ठीक आहे ताई, तू म्हणतेस तर करूया असं म्हणत सगळेजण मग पूजेच्या तयारीला लागू लागतात आणि सगळ्यांना हाक मारून नमुताई बोलवते. सगळेजण गोळा होतात. मग गणपती बाप्पाला अक्षत फूल वाहण्याची वेळ येते तेव्हा ईश्वरी स्वतःच्या हाताने पूजा करायला सुरुवात करते. तिची झाल्यानंतर लगेचच तिथे राकेश पुढाकार घेतो. जोडीने पूजा करायची जशी काही, लगेच तोही तिच्या हाताकडे कुंकवाची आणि हळदीची वाटी मागू लागतो. त्याच क्षणाला त्याला असं वाटू लागतं की तो जणू काही तिचा नवराच झाला आहे. दोघंही जोडीने पूजा करूया असं म्हणत तो वाकू लागतो. त्या क्षणाला पाठीमागणं हाक येते अर्णवची ईश्वरीला, इशू मी आलोय असं म्हटल्यानंतर सगळेजण मागे वळून पाहतात तर काय, अर्णवची एंट्री. अर्णवला पाहून ईश्वरीचा चेहरा खुलला. ईश्वरीच्या आईलाही आनंद झाला. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, फक्त राकेशला आणि आत्याला काही झालेला नसतो. इकडे राकेश मात्र आता भांबावून गेला, कुठे तोंड लपो असं झालं आहे त्याला. तो लगेच टेबलाच्या खाली वाकतो. अर्णवला दिसणार नाही अशा परिस्थितीत तो वाकून बसतो. इकडे अर्णवची एंट्री होते. अर्णवला
ईश्वरीला शुभेच्छा द्यायच्या असतात. मस्त फुलांचा गुच्छ घेऊन तो येतो आणि ते पुष्प ईश्वरीला देतो. तुझ्या नवीन आयुष्याच्या, नवीन व्यवसायाच्या सुरुवातीला तुला खूप खूप शुभेच्छा असं म्हणत तिला तो फुलं देतो. इकडे राकेश मात्र आपलं तोंड लपवत लपवत बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागतो. आणि अर्णवला ईश्वरीची आई म्हणते, तू आलास, खरंच खूप आनंद झाला. आज हे सगळं जे काही घडत आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा श्रेयाचा वाटा हा तुलाच जातो. आणि आज हे श्रीफळ फोडून ह्या सगळ्यांचं उद्घाटन तूच करावं अशी माझी इच्छा असं म्हणत ती त्याच्या हातात ते नारळ देऊ करते आणि तो विचार करत असतो. पण ईश्वरी त्याला म्हणते, आता आडेवेडे काहीच घ्यायचं नाही. तुमच्या घरी मी पूजा केली होती की नाही, आज तुमची वेळ, आज तुम्ही करायची. मग ईश्वरीच्या आणि ईश्वरीच्या आईच्या हट्टासाठी तो तयार होतो पूजेसाठी. आणि ईश्वरीची आई त्याला म्हणते, खरंच खूप थँक्यू, तू इथे आलास वेळात वेळ काढून. मला खूप छान वाटते तू इथे असल्याने, खरंच खूप आनंद होतो आहे असं म्हणत दोघीही त्याचं कौतुक करतात. आणि मग तो तिला खुणवतो, सगळं ओके ना, आनंदी आहेत ना तुम्ही सगळे. मग तीही डोळ्यांनी खुणवते, हो हो खूप छान. इकडे ईश्वरीची आई त्याला आता म्हणते, उशीर करायला नको, एक तर आज आषाढी एकादशी आहे, खूप छान मुहूर्त आहे, पांडुरंगाचं नाव घेऊया. आणि सगळेजण मग पुंडलिक हरिवरदे असं म्हणत विठ्ठलाची आणि गणपतीची आराधना करतात. आणि मग पुढे अर्णव ते श्रीफळ वाढवतो. नवीन कार्याची छान शुभ सुरुवात अर्णवच्या हातून झाली. ही गोष्ट तर ईश्वरीच्या आईला खरंच खूप छान वाटते. ईश्वरीलाही आनंद वाटतो आणि ईश्वरीही त्याला खूप छान प्रतिसाद देत असते. अर्णवच्या मनात खरंच खूप आनंद झालेला असतो. त्याच्या मनातली गोष्ट ईश्वरी तिच्या आयुष्यात हे नवीन घडणारी गोष्ट, ह्या गोष्टींनी त्याला खरंच खूप आनंद होत असतो. नमुताईलाही आनंद होतो. आणि इकडे छान प्रकारे नारळ वाढवून ह्या सगळ्या गोष्टीची शुभ सुरुवात झालेली असतानाच आत्याने मात्र त्याच्यात मिठाचा खडा घातला. हे सगळं खरं तर राकेशच्या हातून व्हायला हवं होतं असं म्हणत तिथे रागारागाने अर्णवकडे बघत आत्या बोलू लागते, आता राकेश कुठे आहे असं म्हणत आई प्रश्न करते, इथेच तो होते मगाशी. मग सगळेजण राकेश कुठे म्हणून इकडे तिकडे पाहू लागतात. राकेश मात्र तिथे कुठेच नसतो. आणि हा राकेश इतक्यात पटक्यात कुठे गायब झाला ही गोष्ट अर्णवला खटकते. सगळेजण शोधाशोध करत असतात. तितक्यात ना ईश्वरीला राकेशचा छोटासा कपडा दिसतो. ती हाक मारते, नाही ते राकेशच होता. इकडे ना अर्णवच्या डोक्यात खटकी पडली. राकेश आणि राजेश एकदम सेम. आणि तो राजेश अशी तोंडातनं हाक काढतो. ईश्वरीला विचित्र वाटतं, राजेश कोण? त्यावेळेला तो म्हणतो, नाही काही नाही. पण त्याच्या डोक्यात ते विचार चालूच असतात, राकेश राजेश वकील वकील. त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सुरू झाले आहे राकेश आणि राजेशला एकच व्यक्ती असल्याची. आणि इकडे राकेशला मात्र घाम फुटलेला असतो. तो घाईघाईने तडफडत निघालेला असतो पळून जाण्यासाठी. आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो, 2च मिनिटात मी आलो असं म्हणत तो घराच्या बाहेर पडतो. तेही राकेशला पकडण्यासाठी, राकेशला बघण्यासाठी. इकडे मात्र ईश्वरी आणि घरचे सगळेजण राकेशला शोधत असतात. पण अर्णव म्हणतो, 2च मिनिटात मी आलो असं म्हणत तो बाहेर जातो. इकडे राकेश जीव काढून काढून गाडीची चालू करण्याची वाट पाहत असतो, स्टार्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तिथे अर्णव मात्र पोहोचतो. अर्णवने हाक मारली, राकेशजी. आणि आपल्या राकेशजीच्या चेहऱ्याचा तर रंगच उडून गेला. त्याला तर असं झालं, जमिनीत जाऊ, आकाशात उडून जाऊ, काय करू आणि कसं पळ काढू. गाडी तर जीव काढून काढून स्टार्ट करण्यासाठी प्रयत्न करतो, मारतोय किक, पण गाडी काही चालू होईना त्याची. इकडे अर्णव राकेश म्हणत जवळजवळ त्याच्या खांद्यापर्यंत हात ठेवून त्याला हाक मारून त्याला सांगतो, राकेश थांबा, माझं नाव अर्णव, मला ना आज तुम्हाला भेटायचंच आहे म्हणून मी तुम्हाला हाका मारतोय. आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न अर्णव करू लागतो. राकेशला घाम फुटलेला असतो. आता कुठल्या तोंडाने त्याला चेहरा दाखवायचा हे त्याला सुचत नसतं. आणि राकेशपर्यंत आपण पोहोचलो म्हणून अर्णवलाही आनंद होत असतो. त्याचा चेहरा पाहण्या अगोदरच पाठीमागनं कोणतरी जोरात किंचळलं. त्या किंचळण्याचा आवाज इकडे ईश्वरीचा होता. ईश्वरीचा आवाज आल्या अर्णव जोरात धावू लागला. आणि राकेश पाठीमागे वळून पाहतो तर काय, ईश्वरी ओरडते आणि अर्णव तिच्याकडे पळत पळत गेलाय. त्या गोष्टीची संधी साधू पटकन तिथून गाडी स्टार्ट करून पळून गेला.
कुणाचंही लक्ष त्याच्याकडे नसतं, ईश्वरीकडे असतं. ईश्वरी म्हणते, मी ना इथे पाल पाहिली म्हणून मी इतकी जोरात किंचळली. अरे बापरे. अर्णव मात्र चिडतो, नुसती पाल होती ती, डायनासॉर नव्हता. तू एवढी ओरडू राहिली. त्यावेळेला ती म्हणते, वाटते मला भीती तर वाटते, मी आता काय खोटं बोलते. मला पाल पाहिले का खूप भीती वाटते. आणि ड्रॅगन जर असतं तर मी बेशुद्ध पडलेले असते, ओरडायचं कष्टही घेतलेलं नसतं. दोघांचा तिथे वाद सुरू होतो नेहमीप्रमाणे. आणि तिथे लगेच ईश्वरीची आई दोघांनाही रागवते, तुम्ही दोघं नेहमीप्रमाणे भांडायचं बंद करता का? जिथे संधी मिळेल तिथे दोघंजणं भांडतच असतात. ईश्वरी म्हणते, आई मी नाही भांडत, मला पालीची भीती वाटते म्हणून मी किंचळ. यांचं काय असतं नाही म्हणायला, यांना नाही वाटत भीती, पण मला वाटते. ईश्वरीची आई त्या दोघांनाही रागवते, बंद करा तुमची ही नेहमीची भांडणं आणि चला बरं आत, असं म्हणत ईश्वरीला ती आत घेऊन जाते. इकडे अर्णवला हसायला येत असतं, पण त्याला एक गोष्ट लक्षात येतं की या सगळ्या गडबडीत राकेश पळून गेला आहे. राकेश आता राजेश असल्याची भीती त्याला वाटत आहे. सगळा कार्यक्रम आटपला, सगळे कामं झाली, सगळं काही छान पार पडला कार्यक्रम आणि आपापल्या घरी सगळेजण निघून जातात. त्यावेळेला ईश्वरीला मदत करण्यासाठी अर्णव तिच्या पिशव्या उचलत असतो. ईश्वरी त्याला म्हणते, नका तुम्ही उचलू, मी आहे ना. पण तो म्हणतो, मी एक मित्र म्हणून सगळं करू शकतो की नाही, एक तुझा चांगला मित्र म्हणून. त्यावेळेला ती म्हणते, आता तर काय बोलावा, तुम्ही जर मित्राची गळ घालताय म्हटल्यावर आता मानावंच लागेल. ठीक आहे. मग ती लॉक करेपर्यंत तो गाडीत सगळं सामान ठेवतो आणि मग इकडे ती दरवाजाला लॉक लावते. तो पुन्हा तिला बघण्यासाठी येतो, अजून का आली नाही. तेव्हा मग तिला तो विचारतो, झाली ना सगळं बंद व्यवस्थित? तेव्हा ती म्हणते, हो, पण आज तुमच्या दोघांची भेट होतं राहिली. राकेशजी ना खरंच खूप चांगला माणूस आहे, ते तुम्हालाही आवडेल त्यांना भेटायला. आणि राकेश खरंच मनाने पण खूप चांगला आहे. हे ऐकल्यानंतर अर्णवच्या चेहऱ्यावरचा रंग चढून जातो. त्याला काय बोलावं काही सुचेना. तरी अर्णव ईश्वरीला विचारतो, आवडेल म्हणजे काय, तुला पण आवडतो? तर ती म्हणते, हो आवडतात ते मला पण. आता ह्या आवडताचा अर्थ याने काढला आहे, त्या दोघांचं प्रेम आहे. इकडे घरी आल्यानंतरही तोच गैरसमज. इकडे राकेशच्या लग्नाची ईश्वरीसोबतची घाई आत्या तिच्या आईला बोलून दाखवत असते आणि आई त्यांना म्हणत असते, मी ईशूच्या बाबांशी आजच बोलते आणि काय तो सोक्षमोक्ष लावू. ह्या दोघींमधलंही बोलणं त्याने ऐकलं आणि त्याच्या लक्षात येतं की आता ईश्वरी आणि राकेशच्या लग्नाची इथे धावपळ चालू आहे आणि आपलं काहीच काम नाही. आपला प्रेम अर्धवटच राहतं आहे की काय. ईश्वरीलाही तो आवडतो, घरच्यांनाही आवडतो. म्हणजे पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.